भारतीय जनता माझ्याकडे पत्र आणलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अनिता पाटील यांचे 2 भाऊ, ती लहान मुलगी 5वी इयत्तेत शिकत असतानापासून तिच्यावर अत्याचार करत होता. मध्यंतरीच्या काळामध्ये एका भावाचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या भावानं तिच्यावर अत्याचार करणं चालू केलं आणि त्यानंतर त्या मुलीनं पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर त्या दुसऱ्या भावाला अटक केली. खरं तर महिला व बालकल्याण समितीची सभापती असलेली अनिता पाटील आणि तिचे भाऊ हे दुष्कृत्य करतात. त्या भावाला अटक केली, त्यांनी त्याचा गुन्हा पण मान्य केला, त्याला आता पोलिसांनी पकडलेलं आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, मीरा भाईंदर शहरातील नेत्यांनी ह्या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. बलात्कार केलेला एक नगरसेवक ज्याच्यावर तो आरोप आहे तो सभागृहामध्ये बसतो. पोस्कोचे गुन्हे असलेले नगरसेवक सभागृहामध्ये बसतात. अशा प्रकारे असे गुन्हे दाखल असलेले जर लोक ह्या सभागृहामध्ये बसत असतील तर मीरा भाईंदर शहराला काय हीच भाजप का, हा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम देशामध्ये करत असलेली भारतीय जनता पक्ष किंवा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील डेव्हलपमेंटच्या माध्यमातून काम करत असलेला भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे मीरा भाईंदर शहराचे असे लोकप्रतिनिधी म्हणजे त्यांनासुद्धा कुठेतरी शर्मेनं मान खाली घायला लावेल असे कृत्य करतात. मी माननीय मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भात भेटणार आहे आणि असे गैरकृत्य करणाऱ्या लोकांना त्यांच्या पक्षातून त्यांनी हकालपट्टी करावी आणि त्याचबरोबर ही अनिता पाटील ज्यांच्या भावांनी हे दुष्कर्म केलेले ते असे फक्त 1-2 नव्हे तर अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे ही सुद्धा मला माहिती मिळाली. त्या मुलीनं स्वतःच्या सहीचं पत्र हे मला आणि पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे आणि ह्या त्या मुलीने स्वतः इकडे येऊन माझ्याकडे तक्रार केल्यानंतर मी त्याची दखल घेतली. त्या मुलीच्या भविष्याचा विचार करून त्या मुलीचं भविष्य कसं पुढे येईल तिला सगळी आयुष्यभर मदत मी करण्याचं आश्वासन दिलं नव्हे वचन दिलं, कारण ती पोरगी आहे आपली, शेवटी लहान पोरगी आहे. तर त्यामुळे त्या मुलीला सर्वतोपरी भविष्यामध्ये तिच्या नोकरीचा कामधंद्याच्या निमित्तानं मी सगळं सहकार्य करणार आहे आणि तिला मी सांगितलेलं आहे की जर कुणी वाकड्या नजरेनं तुझ्याकडे बघत असेल आणि तुला जर कुठला त्रास असेल तर एक बाप म्हणून प्रताप सरनाईक तुझ्याबरोबर राहील, तू काही काळजी करायची गरज नाही आणि मी तिला तसं वचन दिलेलं आहे. सर, आज पेंगल पडळचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आज मोर्चा नेला होता की हे दुष्कर्म करणारी जी व्यक्ती आहे त्यांनी अनेक गावातल्या लोकांवरती असा आरोप केलेला आहे आणि दुसरी गोष्ट दादागिरी, गुंडशाही असे लोक जर ह्या भाजपामध्ये असतील, आजही हे 3 दिवस झाले तरी भाजपाच्या आमदारांनी याच्यावरती एक अजून वक्तव्य केलं नाही. मला असं वाटतं कसं आहे की पूर्ण जे पाळमुळं आहे ते बघायला पाहिजे. ज्यांच्यावर तुम्ही काय त्यांच्याकडनं अपेक्षा करणार, त्यांच्यावरच असे गुन्हे दाखल आहेत, तेच लोक ह्या शहराचं नेतृत्व करतायत. अशा प्रकारचे घाणेरडे गुन्हे ज्यांच्यावर आहेत तेच ह्या ठिकाणी शहराचं नेतृत्व करतायत भारतीय जनता पक्षाचं. त्यांच्या खालची लोक, नगरसेवक ज्यांच्यावर बलात्कारासारखे गुन्हे आहे, पोस्कोसारखे गुन्हे ते नेतृत्व करतात. अजून त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? त्यामुळे मला असं वाटतं त्यांना काही विचार न करण्यापेक्षा ह्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्र्यांकडेच ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना त्यांना देणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.